हे आहे संध्याकाळचं वातावरण. एकदम आता तुम्हाला सूर्य इथं बरोबर दिसत नसेल, पण इतकं छान वाटतंय ना की बसच. थांबा, तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते मी. सकाळ आणि संध्याकाळ हे दोन्ही वातावरण एकदम भारी असते. तर तुम्हाला तिकडनं जाऊन दाखवते विहिरीवरनं, म्हणजे छान दिसेल. इकडे याची भीती वाटते कारण इथं साप असतो. तर बघा तुम्ही आता. मस्त असं वाटतंय. नुसतं चिमण्यांचा आवाज येतोय, बाकी काही नाही. हे सुख मात्र फक्त गावाकडेच. तर चला आता घरी जाऊया आणि मग तुमच्या संग बोलते जे काय बोलायचं आहे ती. असा कधीनं व्हिडिओला स्टार्ट नव्हता, म्हणजे व्हिडिओज घेतला नव्हता. असं वाटतं की काय रोज तुम्हाला घरातली कामं दाखवायची, तुम्ही रोज बोर होऊन जात असतात. म्हणूनसाठी म्हणलं राहतात, आधी आपण आपलं काम करून घेऊया आणि मग बाकीचं काय आहे ते बघूया. तर स्वतः संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर लागणार आहे आता मी स्वयंपाकाला लवकरच, कारण लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर येईल का नाही याची गॅरंटी नसते आमच्याकडे. त्यामुळं अंधारात स्वयंपाक करणं नको. एकतर दिवा लागत नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नसतं ऑलरेडी, पण नाही, कारण मी आज दिवसभर फोन वापरला आहे. दिवसभर मी नाही वापरला, तिनं पण वापरला आहे. असंच तारक मेहता वगैरे लावून ठेवलं होतं आणि ते आम्ही बघत बसलो होतो. तर तेच मी व्हिडिओ घ्यायच्या टायमिंगला कोणी ना कोणी येतच असतं. तर असं चला जाऊ द्या, आता लागते स्वयंपाकाला. आणि माझ्या चुलीविषयी मला कमेंट आलं होतं की चूल किती तडकली वगैरे. तर ना मी त्याला 2 दिवस म्हणते, मी त्याला लिपून घेईन, पोतरं वगैरे घेईन, पण नाही झालं. आणि आज घेणार होते, पण हे म्हटलं की आज काय घेऊ नको, उद्या पण घ्यावं लागणार, कारण आज हे आणणार आहे तर चिकन. तर म्हटलं राहू देत, नंतर ना आधी अजून तुला उद्या करावं लागेल. त्यामुळे म्हटलं बरं ठीक आहे, आजचे दिवस चालत त्याच्यावरती उद्या करते. नाहीतर मी शेण वगैरे आणून ठेवले आहे आणि आता छान बनवणार आहे. तुम्हाला विश्वास पण नाही बसणार की असं बनवल म्हणून. त्यामुळं थांबले, म्हणलं एका दिवसानं नाही होणार, इतके दिवस तर त्याच्यावरती केलं आहे, तर अजून एक दिवस काय हरकत नाही त्याच्यावर करायला. तसं मला पण वाटतं त्याची हालत बेकार झाली आहे म्हणून. हालत बेकार नाही झाली, फक्त चिरटली, बाकी दुसरं काय नाही झालं, सगळं व्यवस्थित आहे. त्याला करणार आहे मी, त्यासाठीच थांबले की मग ना लगेच दुसऱ्या दिवशी पोत्याला घ्यायचा असतो या, आणि त्याच्या स्वयंपाक नाही बनवायचा, सकाळ सकाळी ते जमत नाही. त्यामुळं आज जेवण बनवणार आणि आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी सगळं करून टाकणार आहे. तर असं चला जाऊ द्या, तर लागते स्वयंपाकाला. लाईटीची वाट बघते अजून 5-10 मिनटं, लाईट आली तर बरं, नाही तर लागणार आहे आता स्वयंपाकाला मी. केस विंचरली नाही तर धुतलीत आणि विंचरली नाही ती, असं गुंता झाला. आलीच गाडी. चला आता घरात आपण जाऊया, चला. आणि आमचं घर पण आज साफसुथरं आहे, कारण रोज व्हिडिओच्या नादात का नाही घरात बाहेरचं आवरलं का घरात पसारा होतो. त्यामुळं आज कसं, आज आम्ही घरातच होतो, बाहेर जास्त गेलोच नाही. त्यामुळं घर पण स्वच्छ आहे. थोडंसं सोनू आजारी असल्यामुळे तिला घेऊन वगैरे चाललं होतं, कारण मी बाहेर गेले का ती पण बाहेर येते आणि उन्हामुळे तर ना लगेच ताप येतोय, कारण ऊनच इतकं लागतंय का नाही, बाधतंय म्हणणं, मी अशीच म्हणेल की ऊनच बाधायला लागले आता. त्यामुळे तिच्यासाठी मी घरातच बसले होते. आज माझी कामं सगळी घरातच चाललेली आणि आता तिचा हातानं मेकअप चाललाय करायचा. मी लावते म्हणते मी तिला, पण तोपर्यंत तिला दम निघला तर ना. कुठं जायचंय आता नटून थटून. तिचा आवाज पूर्ण बसला या, घसा जाम झालाय. आणि तिनं खाल्लेलं काय, जे उपासाचं असतं ना लायलेन ते गोडमधलं, आता ते किती दिवस तळून ठेवलेलं असतं त्यातले शेंगदाणंही, तर तिनं ते खाल्लं होतं आणि तिनं सकाळी ते कबूल केले की बाबांनी मला ते दिलं होतं आणि त्याच्यामुळं माझा घसा बसला. कारण मी तर तिला
मला सगळे ओरडते ती की तुला म्हणजे तू तिला ना मनासारखं वागून देत नाही, मनासारखं खेळून देत नाही, मनासारख्या गोष्टी करून देत नाहीत. कारण मला माहीत आहे माझ्या पोरीला काय सूट होतं, ते खाल्ल्यानंतर तिला काय प्रॉब्लेम होतो हे मला माहीत आहे लहानपणापासून. म्हणून मी तिला ना खाण्याच्या बाबतीत, खेळण्याच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत लय सांगत असते. आणि मग मला घरचे म्हणत असतात की लयच पोरीला धाकात ठेवती, तिचं बालपण आहे तिला खेळून देता. हो, पण आता हे दुखणं आल्यानंतर कोणाला निस्तारावं लागतं. रात्रभर तिला झोप नाही, श्वास घ्यायला येत नव्हता, नाक पॅक झाले आणि ते तेलकटामुळं कप झालेत. आई आहे म्हटल्यानंतर थोडी तरी काळजी असणार ना, आणि लेकराचं आईलाच माहीत असतं. पण मला ते बोलतात, पण मला नाही फरक पडत. थोड्या मिनटासाठी राग येतो, एका दिवसासाठी 2 दिवसासाठी राग येतो मला, नाही असं नाही आहे. पण परत म्हणते जाऊ दे. मग मला पण वाटतं की हो खेळून दिलं पाहिजे. पण आजारी पडलो ना मग अजून माझं डोकं फिरतं की मी सांगत होते ते माझं कोणी ऐकलं नाही. आणि सगळ्यात जास्त राग तिच्यावर निघतो, कारण मला जास्त ताप होतो. ती रात्रभर झोपली नव्हती कारण तिला श्वास घ्यायला येत नव्हता, आणि श्वास घेतला ना कफ झाल्यामुळे तिला खोका येत होतं, घसा बिसा सगळा जाम झाला आहे तिचा. आणि मग तिच्या खोकल्यामुळं मला झोप नव्हती, आणि मला झोप नाही, माझी चिडचिड, मग यांना पण झोप नाही. म्हणजे घरात वेगळंच वातावरण होऊन जातं. तरी सकाळ सकाळ तिला ओढायला दिला होता, त्यामुळे तिचं थोडं रिकामं झालं. थोडंसं बडकं वगैरे पडलं होतं, पण इतकं पण नाही अजून. घसा तिचा दुखतोय म्हणते ती, म्हणजे तुंका गिळताना दुखतंय तिला. हो, मग खायला कोण सांगतं? मग मम्मीचं ऐकायचं असतं. आणि मी आज सांगितलं नाही तुला स्वेटर घाल म्हणून, तिनं मनानं घातलाय, कारण मी सांगितलंय. मी जे सांगते तुम्ही ऐकत नाही, तुमच्या मनानं बघा, म्हणून तिनं स्वतः स्वेटर घातलाय. आपण काहीच बोलणार नाही कोणाला. ज्या मनासारखं वागायचं आहे त्यांनी वागा. जाऊ दे, चला लाईट नाही येते. मी चूल पेटवते, जाऊन भात आणि भाकरी करून ठेवणार आहे. असं पण ह्यांना यायला उशीर होणार आहे, कारण ह्यांनी मला सांगितलं मला यायला उशीर होईल म्हणून. तोपर्यंत अर्धं जेवण तरी बनवून ठेवा. चला, तर चला आता चूल पेटवून घेते. हे नाही आवडते मला, हेच नको वाटतं. गाण्यानं घोटाळा केला, गाणं लागलं ना की कॉपीराईट लागतं. त्यामुळे काय पिन आणजा, मी तुला पिन दिली होती ना, तू पिन आणजा लावते. सगळे चेन तोडून टाकल्या त्या शटराचं, एक चेन ठेवली नाही. थांब जरा, थांब पटनंतर विक्स गोळी खा की ग. थांब मी देते काढून तुला. गरम पाणी प्यायचं, गार पाणी प्यायचं नाही. आणि आता गोड खायचं नाही अजिबात. बिस्किट पण खायचं नाही. आता बिस्किट खात बसली या. भाजलं मला. जायलाच पाहिजे. बस की, सारखं सारखं ठसकन येऊन द्यायचा नाही खोकला. मग काय ते चॉकलेट देऊ का, कॅडबरी देऊ का, मग काय देऊ? काळे पेटवून फेकलेले आणि मलाच भाजली जोरात. त्याच्यावरती हात पडला माझा असा. काय कमेंट करून सांगा. लाकडं पेटायला इतका टाइम जातो ना.
आज एकच साईड बनवणार आहे. तर आता मी लावले मशीन आणि खूप दिवसातनं लावले. मला तर वाटवतच नाही मी आता या आठवड्यात म्हणजे या 2 आठवड्यात की मशीनला कपडे धुतलेत. तर असू देत आता टायमिंग लागलं ह्याला. तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊया. गरम होतं आहे म्हणून कंटिन्यू फॅन सुरूच आहे. आज गरमच होतं आहे. तर जाते मी स्वयंपाकाला. बाहेरची लाईट लावते. भात घातला आहे बाहेर. सोनू गायब झाले वाटतं. तर आता लाईट लावावी लागेल मला. आता फॅनचं काढावंच लागणार आहे कारण लाईटीचं त्यातच पिन घालावी लागते. एक मिनटं लागली बहुतेक. आज थोडीशीच कपडे येते. एक मिनिट आधी लाईट लागली का बघू दे. हां लागली. आज ही हातानंच धुणार होती. सोनूची फ्रॉक काय लावली नाही कारण त्याची सगळी चमकी बाकीच्या कपड्यांना लागून जाईल. कारण त्याला लय म्हणजे लय चकमक आहे असं. तर आज जास्त कपडे नाही त्यामुळे म्हणलं नको हातानं धुवायला, डायरेक्ट मशीनला लावून टाकूया. पाणी पण काही लय लागणार नाही. तर रोज कसं प्रत्येकाची 2 जोडी असते. ती माझी 2 जोडी कपडे, सोनूचे 2 जोडी आणि सोनूच्या पप्पांचे पण 2 जोडी कपडे असते. आज सगळ्यांचं एक एक ड्रेस आहे. म्हणलं जाऊ दे कशाला हातानं धुत मेहनत वाया घालवत बसा. घेतली तर त्याचा उपयोग तरी करून घेऊया. उपयोग होतो बरं का, पण पाणी नसलं का थोडं ॲडजस्ट करावं लागतं कारण मशीनला पाणी लय लागतं. चलो आता यांना फोन करते, कधी येतात बघते, किती वेळ लागेल. तोपर्यंत मी लसूण वगैरे सोलाय घेते आणि मग भाकरी करते. तर भात होतोपर्यंत काय करू, मोबाईल बघत बघत आपलं काम सुरू करूया. तर इथं माझी देवपूजा पण करून झाली. आता कोण व्हिडिओ घ्यायला नव्हतं त्यामुळं ते काय मी काही शूट घेतलं नाही आहे. पण असं चला आता छान वाटतं असं संध्याकाळी टायमिंगला देवपूजा झाली का. रोजच्या रुटीनमध्ये ते काय मी गोष्टी शेअर करत नाही. मला तसं गोष्टी मी शेअर करत असते, जे मला जमते तेच करते. नाही तर आता तिथं कॅमेरा लावायला काही नव्हतं आणि घरात कुणी नव्हतं पण त्यामुळे त्या गोष्टी राहून गेल्या. ते आता हे सगळं चालायचं, आपल्याला जेवढं येतं तेवढंच करावं माणसानं. म्हणजे तिथं मी काहीतरी ठेवलं असतं, मोबाईल ठेवला असता, नेट आलं नसतं, मोबाईल पडला असता, असं काय झालं असतं. त्यापेक्षा न घेतलेलं बरं आहे. जसं आहे तसं. आणि ना मला कमेंट पण आले होते की तू देवपूजा करताना नको दाखवू जाऊ कारण ते आपलं पर्सनल असतं, आपण कशाप्रकारे देवपूजा करतो काय. तर मला ते पटलं होतं. मी मागच्या वेळेस जेव्हा भाड्याच्या रूममध्ये राहत होते ना तेव्हा आल्या होत्या मला कमेंट की नको उगाच लोक कमेंट करतात. आपल्या परिस्थितीनुसार आपण करत असतो आणि लोकांना ते वाटतं की हां ही अशी करते, हे चुकीचं आहे, त्यामुळे तू नको दाखवत जाय. म्हटलं बरं ठीक आहे, नाही शेअर करत, डायरेक्ट झाल्यानंतरच दाखवते. आता माझ्या भाकऱ्या करून झाल्या त्या आणि भात पण करून झालाय. इकडं भात झालाय. आता फक्त कालवण राहिलंय आणि लसूण सोलायचं चाललंय कारण हेच आलं तर उशिरानं, तर त्यांना ती काम असतं घरी आल्यानंतर. आता सोनूला पाणी गरम करते, तोपर्यंत दूध गरम करते. तर बघा रात्री काय ब्लॉग कंटिन्यू केला नव्हता, उशीर पण झाला ना म्हटलं. आणि ही जी नाटकं सुरू झाली तुम्हाला तर माहीत आहे, या आजारी आता तोंड बघून तर लयच कळत असेल आता हिला काय होतं आहे काय नाही ते. तर आता मी सकाळी जाणार आहे दवाखान्यात कारण ह्यांना पण कामावरती जायचं आहे त्यासाठी. तर लयच तोंड वाकडं केलं आणि रात्रभर ताप आहे, तापाची बाटली पण नव्हती तर राहिलाच नाही तिचा ताप. तर जाणार आहे आता सकाळी. आणि अजून सुद्धा तिला औषध प्यायचं नाही, तिला अजून पण ऐकायचं नाही. काय होतंय रडायला? हां डोळ्यातनं पाणी येते, आवाज तर पूर्ण गेलाय. असू द्या, जाऊ द्या. चला ब्लॉगचा एंड करायचा राहून गेला होता. रात्री काय शूट घेतलं नाही जेवताना बनवताना कारण उशीर झालेला आणि हिच्यामुळे इतकं चिडचिड होती का नाही. मग आमच्या दोघांचीच भांडणं लागून जाते ते. मग नाही रात्री ब्लॉग कंटिन्यू केला, होतं तसं. तर चला आता आवरतो म्हणजे ना हाय असंच जाणार आहे, माघार येऊन सगळं करणार आहे कारण तिथं नंतर हॉस्पिटल लय गर्दी होती आणि ह्यांना कामावरती जायचं आहे येऊन त्यासाठी. तर चला आता काय सांगते डॉक्टर काय माहिती. आणि इतका ताप आहे ना असं पूर्ण भासतंय अंग. 2-3 वाजल्यापासून तिला लय त्रास झालाय. ती पण झोपली नाही ना आम्ही पण झोपलो नाही. तर जातो बघतो काय म्हणते ते. नाक जाम आहे, घसा जाम आहे, छाती जाम आहे, सगळं जाम आहे. मम्मीचं ऐकत जा, नाहीतर जावं तुम्ही दोघं, मी येत नाही. हां जाताय ना तुम्ही दोघं?
वातावरण काय असं झाले आज. पडेल की ऊन. आज आपण लवकर उठलो ना. नाही रोज ऊन पडलं ऊन उठतो. रात्री भाजलेलं तर तिथं भाजलंय वे. त्याला ओढून काय. अरे देवा. रात्री तेल उडलं होतं या. रात्री होतच होती चिडचिड बरं का. काय पण व्हायचं असं भांडणं लागायसारखंच घडत होतं या. म्हणून साठी मोबाईला भाकरीचं शूट घेतल्यानंतर मोबाईलला सतत घेतला नाही. मग बसली मोबाईल बघत बसले. ते एक शो होता ते बघत बसलेली. वाजले त्याचं कातडं पण गेलंय. ओके चला आजचा ब्लॉग इथे थांबवते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मागच्या ब्लॉगला जसा प्रेम आशीर्वाद सपोर्ट केला तसा याही ब्लॉगला करा. तर चला जाताना वगैरे शूट घेईल आणि माघारी आलं कारण आता तर ह्यांना डबा नाही काय नाही खाऊन पिऊनच जाणार फक्त. तर चला बाय बाय.